आज आपण बाजारात मिळणाऱ्या कँडीपेक्षा जास्त चविष्ट आणि हेल्दी आंबा कँडी घरच्या घरी बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आंबा कँडी. आणि सगळ्यात खास म्हणजे ही कँडी आपण कोणताही प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवणार आहोत. यासाठी मी कोणत्याही रंगाचा आर्टिफिशियल रंगाचा वापर केलेला नाही आहे. कँडी बनवण्यासाठी 2 किलो तोतापुरी कच्च्या कैऱ्या घेतल्या आहे. या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवायच्या, म्हणजे याचा तेलकटपणा निघून जातो. अर्धा घंटा ठेवला तरीही चालेल. सगळ्या कैऱ्या पुसून घ्यायच्या. हे आंबे कडक आणि कच्चे असले पाहिजे की कँडी छान होते. या कैरीचे देठ काढून साल काढून घ्या. अशा प्रकारे मी सगळ्या कैरीचे साल काढून घेतले आहे. या कैऱ्या आता आपण कापून घेऊ. कैरी कडक पाहिजे, यामधला रस गळला नाही पाहिजे. या कैरीचे मोठ्या मोठ्या फोडी करा. पातळ फोडी करू नका. लहान ठेवल्या साईजने आकाराने तर चालेल, पण पातळ करू नका. पातळ केल्या की वाळल्या की त्या आणखीनच शेंक होतात. अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या मी कापून घेतल्या आहे. बघा, कैरीचा साईज अशा मोठ्या मोठ्या या कैऱ्या आपल्याला कापायच्या आहे. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचे. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालते. थोडीशी हळद घातल्यामुळे आंब्याला सुंदर रंग येतो. आर्टिफिशियल कलर वापरावा लागत नाही. पाण्याला उकळी आल्यावर सगळ्या आंब्याच्या फोडी पाण्यामध्ये घालायच्या. पाण्याला 1 उकळी येऊ द्यायची. 2 मिनिटातच पाण्याला उकळी येते. पाण्याला उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करून 5 मिनिटे ठेवायचे. गॅस बंद करून ठेवा. या फोडी जास्त शिजवायच्या नाही आहेत. फक्त 1 उकळी यासाठी पुरी आहे. आंब्याचा कलर किती सुंदर आला आहे मंडळी. बघा, कोणत्याही रंगाची गरज पडली नाही. झाकून 5 मिनिटे आपण ह्या फोडी या गरम पाण्यात ठेवून देऊ, म्हणजे त्या आपल्याला जशा पाहिजे तशा शिजतात. आता 5 मिनिटानंतर या फोडी चाळणीवर काढून घेऊ. सगळ्या पाण्याचा निचरा झाल्यानंतरच ह्या फोडी एका भांड्यात घ्या. सगळं पाणी काढून घ्या. मी 2 किलो आंबे घेतले होते. मोठ्या मोठ्या फोडी घेतल्या आणि लहान फोडी तसेच साल गुठली सोडली तर ह्या आंब्याच्या फोडी 1.25 किलो भरतील. यासाठी अर्धा किलो साखर घेत आहे, म्हणजे 2 कप साखर यामध्ये घालायची. आणि साखर घातल्यानंतर न हलवता झाकून रात्रभर ठेवायचे. साखरेमध्ये रात्रभर मुरल्यामुळे कँडीला खूप छान चव येते. रात्रभर ठेवल्यामुळे साखरेला छान पाणी सुटले आहे. आता ह्या फोडी एका चाळणीवर काढून घ्यायचे. सुंदर रंग आला आहे कँडीला. बघा, सगळे साखरेचे पाणी निघून जाईपर्यंत ह्या फोडी चाळणीत ठेवा. मी ही कँडी माझ्या छोट्या जुळ्या नातींसाठी खास बनवली आहे. घरची बनवल्या असल्यामुळे आपण निर्धास्तपणे मुलांना देऊ शकतो. भांड्यामध्ये शिल्लक राहिलेले जे पाणी आहे ते पाणी वाया जात नाही. यामध्ये आपण यापासून फ्रुटीसारखे पेय बनवू शकतो आपण. आता ह्या सगळ्या फोडी एका
ताटात घेऊन फॅनच्या हवेमध्ये सुकवतात. 3 ताटामध्ये मी ह्या पोळी काढून घेतल्या आहे. फॅनच्या हवेमध्ये सुद्धा ही कँडी चांगल्या प्रकारे वाळते. ऊन असेल तर थोड्या वेळ उन्हात ठेवा, नाहीतर घरामध्येच ही कँडी सुकते. 2 दिवस मी ही कँडी छान वाळवून घेतलेली आहे. कँडीला बिलकुलही चिकटपणा आला नाही. ही बघा 3 ताटामध्ये ही कँडी तयार झाली आहे. आपली चविष्ट आंबा कँडी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत. ही कँडी कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. पाण्याचा हात लावून देऊ नका. ओला हात बरणीमध्ये घालू नका. एवढी काळजी घेतली तरीही ही कँडी वर्षभर सहज टिकते. मंडळी, अशाच उन्हाळ्याच्या काही रेसिपी तुम्हाला बघायच्या असेल, माझ्याकडून काही अपेक्षा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. डिस्क्रिप्शन चेक करा. धन्यवाद. अशा प्रकारे या कोरड्या भरणीमध्ये मी ही कँडी भरून ठेवली. याला मी पिठी साखर लावली, पण तुम्ही पिठी साखर नाही लावले तरी चालते. पिठी साखर लावले की थोडा याचा कलर पांढरसट होतो. तुम्ही नाही लावली तरी काहीही हरकत नाही, पण काचेच्याच भरणीत ठेवा.